आता क्वालिटी ऑफ इरिगेशन वॉटरबद्दल काय काय बघायचं आहे. क्वालिटी ऑफ इरिगेशन वॉटरमध्ये काय आहे, सगळ्यात अगोदर फंक्शन काय आहे इरिगेशन वॉटरचं. आता इरिगेशन वॉटर जे काही आहे, इरिगेशन वॉटर काय काम करतं आहे बरं का. इरिगेशन वॉटर काम काय करतं आहे, इरिगेशन वॉटर जे आहे पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने करते आहे. ठीक आहे, तो त्याची क्वालिटी पण चांगली असणं गरजेचं आहे. आता त्याची क्वालिटी असायला कशी पाहिजे त्याबद्दल आपण बघणार आहोत. क्वालिटी ऑफ द क्वालिटी ऑफ इरिगेशन वॉटर. तर आता पाणी असं असायला पाहिजे, जे काही आपण पिकांना पाणी असं पाठवतो आहे ते पाणी असं असायला पाहिजे की त्याच्यामध्ये खूप सारी घाणं असायला नको, सालचं प्रमाण त्याच्यामध्ये असायला नको, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट असायला पाहिजे. न्यूट्रिएंट असायला पाहिजे की जेणेकरून आपल्या पिकांची वाढ व्हायला पाहिजे. बरोबर. नंतर सगळ्यात महत्त्वाची बात म्हणजे काय अजून, की त्याच्यामध्ये सालचं कॉन्सन्ट्रेशन, सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन कमी असायला पाहिजे. नंतर या असे पॉईंट आपण वरवरती बोलून देतो की असं पाणी असायला पाहिजे बाबा. ठीक आहे. सो क्वालिटी जर बघायला गेलो तर क्वालिटी ऑफ वॉटरमध्ये आपल्या सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट काय दिसायला भेटतो की इरिगेशन वॉटरमध्ये कोणती इम्प्युरिटी असते. सो इरिगेशन वॉटर जे आहे त्या इरिगेशन वॉटरमध्ये इम्प्युरिटी कोणती असते. सो इम्प्युरिटी कोणकोणती असते बरं का. याच्यामध्ये इम्प्युरिटी असते सेडिमेंटची. सो त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेडिमेंट इन वॉटर. सो म्हणू शकतो आपण कॉन्सन्ट्रेशन सेडिमेंट. तो सेडिमेंट आपल्याला दिसायला भेटेल त्या वॉटरमध्ये सेडिमेंट असणार. नंतर दुसरा पॉईंट असतो सोल्युबल साल्ट. ठीक आहे. तो त्याच्यामध्ये आपल्याला सेडिमेंट दिसायला भेटेल, सोल्युबल साल्ट त्याच्यामध्ये असणार आहे. नंतर पुढचा पॉईंट जो काय आहे सोडियम आयन पण असणार आहे. ही सगळी इम्प्युरिटी झाली. तो सेडिमेंट्स असणार, त्याच्यामध्ये सोल्युबल साल्ट असतील, सोडियम असेल. नंतर पुढचा असतो बोरॉन कॉन्सन्ट्रेशन. बोरॉन बघितलं होतं आपण. ठीक आहे. सो बोरॉन कॉन्सन्ट्रेशन दिसेल, बोरॉन कॉन्सन्ट्रेशन असणार. नंतर पुढचं असतं त्याच्यामध्ये आपल्या याचं बायकार्बोनेट बायकार्बोनेट असणार त्याच्यामध्ये. तो बायकार्बोनेट, बोरॉन कॉन्सन्ट्रेशन. पुढचा जो काही असतो तो असतो बॅक्टेरियल कॉन्सन्ट्रेशन. राईट. सो बॅक्टेरियल कॉन्सन्ट्रेशन, नंतर बायकार्बोनेट, बोरॉन कॉन्सन्ट्रेशन, सोल्युबल साल्ट, सोडियम, राईट, आणि सेडिमेंट. एवढे 6-7 प्रकारचे आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्युरिटी दिसायला भेटत असतात. मग आता 6 प्रकारच्या इम्प्युरिटी कशा पद्धतीने ॲक्ट करतात बरं ते बघू आपण. सगळ्यात अगोदर असते सेडिमेंट. तर आता सेडिमेंटबद्दल काय करतं. सेडिमेंट जर का समजा इरिगेशन वॉटरमध्ये सेडिमेंट जर असेल तर ही इम्प्युरिटी आपल्याला कधी कधी मदत पण करते आणि कधी कधी आपल्याला तोटा पण करते. मदत कशी करते, जर का समजा याच्यामध्ये पाण्यामध्ये सेडिमेंट असेल आणि हे पाणी आपण जर का समजा सँडी आपण म्हणू सँडी जमीन जी काही आहे लँड ही सँडी आहे. आता सँडी जर का जमीन असेल तर त्या केसमध्ये आपण सेडिमेंटवालं पाणी जर टाकलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसायला भेटेल की सँडच्या केसमध्ये ही सेडिमेंट तिथे जाऊन डिपॉझिट होईल आणि ही पिकांसाठी एक चांगल्या प्रकारे ॲक्ट करेल. राईट. पण ऑलरेडी ज्या ठिकाणी क्लेई सॉईल आहे, ज्या ठिकाणी ऑलरेडी क्लेई सॉईल आहे ते जर का समजा हे सेडिमेंटेशन होत असेल तर मग तो प्रॉब्लेम होऊन जातो. त्या ठिकाणी आपल्याला ब्लॉकेजचा प्रॉब्लेम दिसायला दिसेल. ब्लॉकेज म्हणजे काय की त्या पाणी आतमध्ये घुसणार नाही, मुळांपर्यंत पोहोचणार नाही. ठीक आहे. तो आपल्याला फायदा पण दिसायला भेटतो आणि आपल्याला तोटा पण दिसायला भेटतो सेडिमेंटचा. तो पुढचा पॉईंट जो असतो, पुढचा 2 नंबरचा, तो असतो आपला. आता पहिलं झालं सेडिमेंट, दुसरा सोल्युबल साल्ट. आता सोल्युबल साल्टचा काय विषय. सोल्युबल साल्टमुळे काय दिसायला भेटेल बरं का. जर का समजा आपण इरिगेशन वॉटरमध्ये सोल्युबल साल्ट जर का आपण पाठवत असणार तर सोल्युबल साल्टमुळे काय कळायला भेटेल आपल्याला. ऑस्मोटिक प्रेशर जो काही आहे, ऑस्मोटिक प्रेशर कसा लागत असतो, तो काय करेल माहिती आहे का. जर का समजा मुळांजवळ जर का साल्टचं प्रमाण जास्त झालं तर आपल्याला दिसेल की कॉन्सन्ट्रेशन इकडे साल्टचं जास्त आहे. त्यामुळे मुळांमध्ये असणारं जे काही पोषक तत्व आहे ते सगळे साल्टकडे ओढले जातील. राईट का. त्याच्यामुळे जे काय सगळे पोषक तत्व मुळांकडून जर ओढले गेले तर जे झाड आहे ते झाड जळून जाईल. तो एक प्रॉब्लेम आपल्याला दिसायला भेटत असतो. त्यामुळे मुळांच्या आजूबाजूला साल्टचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते खूप जास्त असायला नको. ठीक आहे. तो हे झाला आपला सोल्युबल साल्ट. तो सोल्युबल साल्टसुद्धा आपल्या कमी प्रमाणामध्ये असायला पाहिजे. आपण कमी न म्हणता आपण प्रमाणामध्ये असायला पाहिजे. किती असायला पाहिजे ते आपण बघू. नंतर तिसरा पॉईंट, तो पहिला झाला सेडिमेंट, दुसरा झाला सोल्युबल साल्ट. तो सोल्युबल साल्ट काय काम करतो, मुळांच्या आजूबाजूला असल्यावर ते मुळांमधलं जे काही पोषक तत्व आहेत ते सगळे खेचून घेतो ऑस्मोटिक प्रेशरने. ठीक आहे. तो ऑस्मोटिक प्रेशरने सगळे ते खेचून घेतो आणि मुळांना, आपल्या झाडांना विल्ट करून टाकतो, जाळून टाकतो. हे 2 झाले. तिसरा पॉईंट जो असतो आता याच्यामधला, तर तिसरा काय असतो आता, सोडियम आयन. आता सोडियम आयन जे काही आहेत आपल्या पाण्यामध्ये जे काही आहे इरिगेशन वॉटर, त्या इरिगेशन वॉटरमध्ये वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिसायला भेटतील आयनचे. कोणकोणते आयन असतील बरं का. त्याच्यामध्ये असणारे सोडियम आयन, कॅल्शियम आयन,
सोडियम आयन, मॅग्नेशियम आयन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम असे 4 प्रकारचे आयन आपल्याला इरिगेशन वॉटरमध्ये दिसायला भेटत असतात. पण या 4पैकी जर का सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर हे सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन काय करतं, इरिगेशन वॉटरला कशा पद्धतीने खराब करतं. जर हे इरिगेशन वॉटर जर पिकांना आपण दिलं तर ज्या पिकांना आपण देतो त्याच्या आजूबाजूची माती जी आहे ती पूर्ण स्टिकी होऊन जाते, पूर्ण प्लास्टिक आणि स्टिकी होऊन जाते. प्लास्टिक आणि स्टिकी जर का झाली, जेव्हा ओली आहे तेव्हा प्लास्टिक आणि स्टिकी राहणार, आणि जेव्हा ड्राय होते त्यावेळेस वरचा टॉपचा लेअर जो आहे ना तो हार्ड होऊन जातो. आता टॉपचा लेअर जर हार्ड झाला तर नंतर जेव्हा आपण पाणी अप्लाय करतो तर ते पाणी आतमध्ये खाली घुसत नाही. मग खाली जर का घुसणार नाही तो एक आपला काय झाला तो डिसॲडव्हान्टेज दिसायला भेटत असतो. तर त्यामुळे सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन इतर आयनपेक्षा जर का जास्त असेल तर तो आपला एक तोटा असतो. तोटा कसा असतो, ओलावा असताना तो प्लास्टिक किंवा सॉईलसारखं बिहेव करणार, पण जेव्हा तो सुकून जाते ती माती सगळी, टॉपचा पूर्ण लेअर हार्ड होऊन जातो. नंतर जेव्हा आपण पाणी अप्लाय करायला जातो तर पाणी खाली परमेबल होत नाही. लेस परमेबिलिटी म्हणजे म्हणू शकतो आपण की सोडियम जर का जास्त प्रमाणामध्ये असेल तर आपण म्हणू शकतो ॲग्रिगेशन ऑफ द सॉईल ग्रेन्स ब्रेकडाऊन्स अँड सॉईल बिकम दी लेस परमेबल. तो सॉईल जे आहे त्याची परमेबिलिटी कमी होऊन जाते. का कमी होऊन जाते मी सांगितलं, कारण की त्याचा टॉपचा लेअर पूर्ण हार्ड होऊन जातो. अशा पण दिसायला भेटत असतं. तुम्ही कधी पण बघा वावरामध्ये जे ना पाणी आपण अप्लाय केल्यानंतर जेव्हा आपण वाफ होऊन जाते तेव्हा टॉपचा लेअर पूर्ण हार्ड आपल्याला दिसायला भेटत असतो. पण हा जो काय आहे सोडियम आयन प्रेझेंटेशनमुळे ते खूप हार्ड होऊन जातात जास्त प्रमाणामध्ये, त्यामुळे पाणी आतमध्ये काही जात नाही. हा पण पॉईंट झाला आपला. तर किती झालेत, सेडिमेंटचा पॉईंट झाला, नंतर दुसरं सेडिमेंटचा पॉईंट झाला, नंतर सोल्युबल सॅल्ट झाला, नंतर सोडियम आयन झालं, नंतर आपण सोडियम आयनबद्दल बोललो तुम्हाला. चौथा पॉईंट जो असतो चौथा असतो आपला बोरॉन कॉन्सन्ट्रेशन. तो फोर्थ बोरॉन कॉन्सन्ट्रेशन. आता बोरान कॉन्सन्ट्रेशनबद्दल काय कळेल बरं का, की बोरान जो काय आहे ना काही पिकांसाठी बोरान बरोबर आहे ओके, पण काही पिकांसाठी बोरान जो आहे ना बिलकुल चालत नाही. काही पिकांसाठी बोरान बिलकुल चालत नाही. आपण बोलताना आता काय बोलू बरं का, की बोरान जो काय आहे काही पिकांसाठी बोरान ओके आहे. जसं की ग्राउंड नट्स असणार, ग्राउंड नट्स वगैरे. तो ग्राउंड नट झाले जमिनीमध्ये असणारे जे काही पिके असतात मुळा म्हणजे शेंगदाणे वगैरे, तर तसले जे आहेत ना त्यांना बोरान थोडंफार म्हणजे चालेल बा, थोडाफार याच्यामध्ये चालेल. काही पिकांना काही लेवल असेल तर काही पिकांना चालणार नाही. सो जनरल आपण बोलायला गेलो तर काय कळेल बरं का बोरॉन कॉन्सन्ट्रेशनबद्दल, की 2 ppm बोरांचं कॉन्सन्ट्रेशन 2 ppm याच्या पुढे जर गेलं तर कोणतंच पीक तुम्ही लावणार नाही. तर आपण लिमिट देऊन देऊया सरळ की बोरांचं कॉन्सन्ट्रेशन 2 ppm पर्यंत असेल तर ओके, त्याच्यावरती जर गेलं तर आपल्याला प्रॉब्लेम होऊन जातो. तो बोरांचं कॉन्सन्ट्रेशन 2 ppm पर्यंत असायला पाहिजे. 3 प्रकारच्या असू शकतात वनस्पती. काही असतात की 1 ppm पण चालणार नाही, त्यांना काहीच चालणार नाही बिलकुल. पण काही असतात थोडंफार ते काय टॉलरेट करू शकतात बोरॉन कॉन्सन्ट्रेशन. पण काही जे काही आहे त्यांना 2 ppmच्या वरती गेलं तर काहीच चालणार नाही आपल्याला, राईट. सो 2 ppmची स्टोरी झाली. बोरॉन कॉन्सन्ट्रेशनची 2 ppm बद्दल सांगितलं मी. पुढचा पॉईंट असतो आता आपला बायकार्बोनेट. तर पुढचा काय असतो बायकार्बोनेट. आता बायकार्बोनेटबद्दल काय बरं का, जर का हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपल्याला बायकार्बोनेट जर दिसायला भेटलं तर आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का, की सॉईल सोल्युशनमध्ये जे काही कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं प्रेसिपिटेशन आपल्याला दिसायला लागून जातं. जर समजा हाय कॉन्सन्ट्रेशनचं बायकार्बोनेट जर असेल तर आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बायकार्बोनेटचं काय दिसायला भेटणार, टॉप पोर्शनवरती प्रेसिपिटेशन दिसायला भेटणार. आणि त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, प्रेसिपिटेशन कॅल्शियम आणि काय बोललो मी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांची बायकार्बोनेट जे काही आहेत, आपण कॅल्शियम बायकार्बोनेट किंवा आपण म्हणूया आपण मॅग्नेशियम बायकार्बोनेट यांचं जे काही आहे आपल्याला प्रेसिपिटेशन दिसायला भेटेल. तो टॉप लेअरवरती असलं प्रेसिपिटेशन दिसायला भेटेल. पुन्हा तेच स्टोरी होईल जी सोडियमची झाली होती. सोडियमच्या लेअरमध्ये पण तेच झालं होतं, टॉप मातीवरती ते अडकून जातात आणि पाण्याला नंतर जाऊ देत नाही. इथं पण आपल्याला दिसायला भेटणार काय बरं का, की हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये जर का समजा बायकार्बोनेट सोल्युशन असतील तर त्याच्यामुळे काय दिसायला भेटेल आपल्याला, त्याच्यामुळे आपण सरळ बोलू शकतो की सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढून जातं. मी वाक्य वाचून दाखवतो, त्याला भर घाला. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बायकार्बोनेट आयन मे रिझल्ट इन द प्रेसिपिटेशन ऑफ द कॅल्शियम अँड मॅग्नेशियम कार्बोनेट फ्रॉम द सॉईल सोल्युशन अँड इन्क्रीज इन द रिलेटिव्ह प्रोपोर्शन ऑफ सोडियम आयन कॉजिंग द सोडियम हॅझार्ड. सोडियममुळे जो प्रॉब्लेम होताना म्हणजे मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे जर का हाय पर्सेंटेजमध्ये कार्बोनेट असतील तर ते सोडियमचा हजार्ड करतात. म्हणजे सोडियममुळे जो प्रॉब्लेम होतो, सोडियम पुन्हा इथं पिक्चरमध्ये येतो. ते जर का समजा कॉन्सन्ट्रेशन बायकार्बोनेटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असलं तर सोडियम हजार्डचा प्रॉब्लेम येऊन जातो. सो कॅल्शियम कार्बोनेट मॅग्नेशियम कार्बोनेट यांच्यामुळे सोडियम हजार्ड होतं. तो सोडियम हजार्ड आपण बोलू शकतो. सोडियम हजार्ड होताना आपल्याला दिसत असतो.
ठीक आहे. तो सोडियम हजारचा प्रॉब्लेम दिसतो. हा झाला एक चौथा पाचवा. आणि नंतर बॅक्टेरियल. आता बॅक्टेरियलबद्दल स्टोरी काय की बॅक्टेरियल पाण्यामध्ये जर का समजा बॅक्टेरियलचं प्रेझेंटेशन असेल तर पिकांना डायरेक्टली हानिकारक नाही आहे, पण ते इनडायरेक्टली हानिकारक आपल्याला आहे. जर का समजा आपण बॅक्टेरियल वॉटर जर का पिकांना देत असणार तर पिकं तर ते घेऊन घेतील, पण ती पिकं जेव्हा आपण खातो तेव्हा ती रोगराई जी आहे ती पसरत असते, राईट. जो बॅक्टेरियल जो काही प्रॉब्लेम आहे बॅक्टेरियल कंटामिनेशन ते डायरेक्टली हार्मफुल नाही आहे, ते इनडायरेक्टली हार्मफुल आहे पर्सनला. टू इंजुरियस टू दी पर्सन, राईट. ॲनिमलला किंवा पर्सनला इनडायरेक्टली ते हानिकारक आहे. तो असे 6 जे काही आहे 6 पॉईंट आपण लक्षामध्ये घेऊन घेत असतो. ओके, 6 पॉईंट लक्षामध्ये घेतो. हे झालेत काय बरं का, हे झालेत क्वालिटी. ही क्वालिटी ऑफ वॉटर झाले. हे 4 प्रकारची क्वालिटी इम्प्युरिटी झाले. तो इम्प्युरिटी ही 6 प्रकारच्या इम्प्युरिटी आपल्याला दिसायला भेटत असतात. पुढचा पॉईंट असतो आपला क्लासिफिकेशन ऑफ इरिगेशन वॉटर. तो नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ इरिगेशन वॉटर. आता क्लासिफिकेशन ऑफ इरिगेशन वॉटर शिकायचं आहे. क्लासिफिकेशन ऑफ इरिगेशन वॉटरमध्ये काय करायचं बरं का आपल्याला, आता 3 प्रकारचे आपल्याला इरिगेशन वॉटर शिकायचे आहेत. कोणकोणते? पहिला प्रकार आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द टोटल कॉन्सन्ट्रेशन सोल्युबल साल्ट. तो पहिला आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन टोटल सोल्युबल सॉल्ट. टोटल सोल्युबल सॉल्टच्या बेसवरून आपल्याला क्लासिफाईड करायचं आहे. नंतर सोडियम कॉन्सन्ट्रेशनच्या बेसवरून आपल्याला क्लासिफाईड करायचं आहे सोडियम कॉन्सन्ट्रेशन. आणि नंतर असतं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. सो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, राईट. तर मग टोटल सोल्युबल साल्ट, नंतर सोडियम कॉन्सन्ट्रेशन आणि नंतर जे काही आहे ते आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. या 3 याच्यावरती आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ वॉटर इरिगेशन वॉटरला क्लासिफाईड करायचं आहे. तर पहिला घेऊ आपण टोटल सोल्युबल साल्ट, नंतर सोडियम आणि नंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. एक एक करून बघू. पहिले क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युबल साल्ट. टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युबल साल्ट हे असं क्लासिफिकेशन आपल्याला असं दिलेलं आहे. आता आपण करून बघू काय काय विषय. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युबल साल्टमध्ये आपण जेव्हा बघायला जाणार आपल्याला काय कळायला भेटलं बरं का, की साल्ट जी काय आहे साल्ट कशाचं असणार, सोडियमचं साल्ट असणार, कॅल्शियमचं साल्ट असणार, मॅग्नेशियमचं साल्ट असणार, पोटॅशियमचं साल्ट असणार, राईट. सो सोडियम साल्ट असणार आहे, मॅग्नेशियम साल्ट असणार आहे, कॅल्शियमचं साल्ट असणार आहे, पोटॅशियमचं साल्ट असणार आहे, राईट. तो यांचे साल्ट प्रेझेंट असणार आहे इरिगेशन वॉटरमध्ये. आता इरिगेशन वॉटरमध्ये यांचे साल्ट प्रेझेंट आहेत. आता ते फाइंड आउट कसे करायचे किंवा किती प्रमाणामध्ये असतील. झिरो असं नाही की बाबा झिरो साल्ट असायला पाहिजे असं बिलकुल नाही आहे. थोडंफार प्रमाणामध्ये साल्ट असायला पाहिजे, जो लो सॅलिनिटी असायला पाहिजे, राईट. मग आपण ते बघतो आता. तो सोल्युबल साल्ट जे की हे वाले सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे जे सोडियम साल्ट पिक्चरमध्ये आपल्याला दिसायला भेटतात यांना कसं कॅल्क्युलेट करतात. तर यांना कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याकडे 3 टर्म आहेत. कोणकोणते? पहिले असते PPM, की हे समजा सोडियमचं साल्ट किती प्रमाणामध्ये आहे ते mg/लिटर किंवा PPMमध्ये मी दाखवणार, किंवा मॅग्नेशियमचे साल्ट किती आहे हे मी काही PPMमध्ये दाखवणार. ठीक आहे, PPMमध्ये दाखवतो. तो PPM झाला. दुसरा पॉईंट जो असतो तो असतो आपला मल्टी इक्विव्हॅलेंट पर लिटर. तर सोडियम साल्टचे प्रमाण जे काय आहे त्याच्याबद्दल बोलतो मल्टी इक्विव्हॅलेंट पर लिटर. मल्टी इक्विव्हॅलेंट पर लिटर या टर्ममध्ये सुद्धा मी काय दाखवतो, जे सोल्युबल साल्ट आहे त्यांना दाखवतो. तो PPMमध्ये मी सोल्युबल साल्ट दाखवणार, मल्टी इक्विव्हॅलेंटमध्ये दाखवणार. आणि तिसरी टर्म असते आपली इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, याच्यामध्ये पण मी दाखवत असतो. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी याच्यानुसार सुद्धा आपण दाखवणार. तो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीनुसार आपण दाखवणार. आता तो काय असणार बरं का, आता बघा पहिलं सगळ्यात महत्त्वाची बात, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपण मेजर करतो मायक्रोमो पर सेंटीमीटर. मायक्रोमो पर सेंटीमीटर ते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा आपल्याकडे सेटअप असतो. त्याच्यामध्ये पाणी आपण घालून देतो, आपल्याला सरळ सोल्युबल साल्ट जे असतात त्याचं प्रमाण आपल्याला कळून जातं की एवढं प्रमाण येते. मग एवढं प्रमाण येते तर मग आता हे पाणी सोडायचं की नाही सोडायचं पिकांना ते आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये ॲक्च्युली. ठीक आहे. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉट सोल्युबल साल्ट पाण्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे दाखवण्यासाठी 3 युनिट आहेत. PPM आहे, मल्टी इक्विव्हॅलेंट पर लिटर हे एक युनिट आहे, आणि एक आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दॅट इज मायक्रोमो पर सेंटीमीटर, राईट. ते आले, हे 3 युनिट आपल्याकडे आहे. मग आता आपण बघू एक एक करू. तो यांची जे साल्ट आहे ते आपल्या पिकांना हजार्ड असतील हे दाखवण्यासाठी आपण एक टर्म यूज करून टाकतो, ते म्हणजे कोणते, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. मग आता मी पहिलाच प्रकार शिकवतो आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युबल साल्ट. तर त्याच्यामध्ये आपण हे 3 युनिट बघितले, आणि त्या 3 युनिटपैकी तिसरा युनिट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. सो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी या पद्धतीने आपण मेजर करणार त्याचं कॉन्सन्ट्रेशन. आता बघू आता काय होतं आहे
जे काही पाणी आपण सोडून देतो ते पाणी जातं मुळांजवळ जाऊन ती मातीमध्ये जाऊन ते हे होऊन जातं. तर तो मातीमध्ये जाऊन जेव्हा ते बसतंय, त्या मातीमध्ये जाऊन जेव्हा ते बसते त्या मातीची आपल्याला सॅलिनिटी काढावी लागते. ती मातीची सॅलिनिटी म्हणतोय मी, पाण्याची नाही. पाण्याची आपण काढूया पण ती मातीची मला सॅलिनिटी काढायची असते. ती मातीची सॅलिनिटी मी कशी काढतो? सॅलिनिटी ऑफ दी सॉईल, ती जे काही ती जी झाडाच्या आजूबाजूला असणारी माती आहे त्याची सॅलिनिटी काढण्यासाठी मी काय करतोय? सी एस सी क्यू डिवाइड बाय क्यू मायनस सी यू, नंतर पी मायनस पी एफ समथिंग काय बघू हां. आता सी क्यू म्हणजे काय बरं का? सी क्यू म्हणजे जे इरिगेशन वॉटर आहे आपलं, इरिगेशन वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन असेल, साल्ट कॉन्सन्ट्रेशन, जे पाणी मी पाठवतो आहे पिकांना ते पाण्याचं साल्ट कॉन्सन्ट्रेशन, राईट. डिवाइड बाय क्यू म्हणजे काय? क्यू काय झाला आपले? क्यू झाली क्वांटिटी, जेवढे पाणी मी त्याला पाठवत असेल ते. सी यू झाला आपला कंजेप्टिव्ह यूज, आपल्याला पुढे ही टर्म शिकायला भेटेल. तर कंजेप्टिव्ह यूज झाला. आणि पी एफ जो काय आहे हा युजफुल रेनफॉल. सो आपल्याला माहिती युजफुल रेनफॉल म्हणजे काय? की जेव्हा पिकांना इरिगेशन वॉटर सोडत असतो तेव्हा जर पावसाचं पाणी पडून गेलं ते मला मायनस करावं लागतं. सो कंजेप्टिव्ह यूज मायनस पी एफ हा एवढी टर्म झाली. ही क्यूमधून मायनस करून टाकू सी क्यू. आपण हे काही पाठ करायचं काम नाही तुम्हाला, काही करायचं पण काम नाही, ठीक आहे. तो सी एस काय भेटेल तुम्हाला? जमीन जी काही आपली जमीन आहे, पिकांच्या आजूबाजूला असणारी माती, त्याचं साल्ट कॉन्सन्ट्रेशन अशा पद्धतीने मी काढून घेत असतो. हा पॉईंट झाला. हा पण पॉईंट लक्षात ठेवण्यासारखा नाही, पण पॉईंट आता हा वाला लक्षात ठेवण्यासारखा आहे. काय बरं का? की जे इरिगेशन वॉटर आहे त्याचं तुम्ही काय करतात? सोल्युबल साल्ट कॉन्सन्ट्रेशन मेजर करतात बाय युझिंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आता कसं करतो बरं का? मी त्याच्यासाठी मी 4 क्लास करून टाकतो. सो ऑन द बेसिस ऑफ सोल्युबल साल्ट, इरिगेशन वॉटरमध्ये सोल्युबल साल्ट किती प्रेझेंट आहे हे काढण्यासाठी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची टर्म यूज करतो. आणि त्याच्यानुसार आपण जे काय आहे मेजर केल्यानंतर आपण 4 प्रकारे कॅटेगरी करून टाकलेल्या आहेत. आता कोणकोणते आहेत बघूया एक एक करून. तो पहिला असतो आपला C1, C2, C3 आणि C4. आता हे 4 क्लास आपल्याला दिसायला भेटतात आणि MCQ याच्यावरती बनवून जातो. म्हणतात की कोणतं पाणी चांगलं आहे, राईट, कोणतं पाणी चांगलं आहे. आता C1 असतो. C1 जो असतो याची रेंज आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जर का समजा आपण मेजर केली मायक्रोमो पर सेंटीमीटरमध्ये, आणि जर समजा व्हॅल्यू 100 ते 250 आली, तर व्हॅल्यू 100 ते 250 जर आली तर कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन कोणतं आहे? ते कॉन्सन्ट्रेशन लो सॅलिनिटी. सो दिस इज दी लो सॅलिनिटी. काय म्हणू आपण? लो सॅलिनिटी वॉटर. तो लो सॅलिनिटी वॉटर आहे. याच्यामध्ये सोल्युबल सालचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. जर का इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू 100 ते 250 मायक्रोमो पर सेंटीमीटरमध्ये आली तर. आणि त्याला आपण कोणता क्लास म्हणू इरिगेशन वॉटरचा? C1 क्लास. तो C1 क्लास इरिगेशन वॉटरचा आहे. आणि यामध्ये तुम्ही काय करू शकतात? यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारच्या वनस्पती लावू शकतात. सोल्युबल साल्ट जो काय आहे जर 100 ते 250 मायक्रोमो पर सेंटीमीटरमध्ये असेल C1 क्लासमध्ये लो सॅलिनिटीमध्ये, तर ऑल टाईप ऑफ द क्रॉप्स आर टू बी सोन इन दिस. तर या पाण्याच्या मदतीने आपण सगळ्या प्रकारची काय करू शकतो? पिकं उगवू शकतो. हा पॉईंट झाला. C2. आता C2 काय? C2 क्लास काय? C2 क्लास असतो 250 ते 750. आता 250 ते 750 मायक्रोमो पर सेंटीमीटर हे जर का कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिसायला भेटलं सोल्युबल साल्टचं, कुठून? 250 ते 750. तर याला म्हणतो आपण C2 क्लास. आणि या C2 क्लासमध्ये आता काय दिसायला भेटेल बरं का? C2 क्लासमध्ये काही जी पिकं आहेत, ठीक आहे, जो काही पिकं जे काही आहेत त्या पिकांना आपण देऊ शकतो, पण काही पिकांना चालणार नाही. सो ज्या पिकांना या साल्ट कॉन्सन्ट्रेशनमुळे इंजुरी होऊ शकते ते पिकांमध्ये आपण देणार नाही. पण जे टोलरेट करू शकतात त्या ठिकाणी आपण पाठवू शकतो, राईट का? तो यांना आपण यूज करू शकतो. कॅन बी यूज, याला आपण यूज करू शकतो, या वॉटरला आपण यूज करू शकतो. नॉर्मल जे काही प्लांट आहेत ना जे टोलरेट करू शकतात त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकतात, राईट. तुम्ही यूज करू शकता त्या ठिकाणी. कसं यूज करायचं मग आता 250 ते 750 एवढं जर का समजा सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे तर आपण काय करणार? हे पाणी यूज करणार जे काही टॉयलेट असणार करणारे पिकं जे काही आहेत त्यांना आपण द्यायचं ते. तिसरा पॉईंट असतो आपला हाय सॅलिनिटी वॉटर. आता हाय सॅलिनिटी हे जो काही होता हा पहिला 100 ते याला म्हणतो आपण लो सॅलिनिटी वॉटर. दुसरा 250 ते 750 असतो त्याला मीडियम सॅलिनिटी वॉटर म्हणतो, त्याला मीडियम सॅलिनिटी वॉटर म्हणायचं. आणि तिसरा जो असतो 750 ते 2250, तिसरा C3 750 ते 2250 C3 वाला, याला म्हणायचा हाय सॅलिनिटी वॉटर. सो हाय सॅलिनिटी वॉटर म्हणजे C3 क्लासवाला 750 ते 2250 मायक्रोमो पर सेंटीमीटर ॲट 25 डिग्री सेल्सिअस, राईट. तर याच्याबद्दल काय विचारतात बरं आपल्याला? याच्याबद्दल आपल्याला विचारून घेतात की सुटेबल आहेत खूप जास्त जो काही म्हणजे जो सहन करू शकतो, टॉलरेट करू शकतो अशा पिकांनाच आपण देत असतो, ठीक आहे. तो अशा पिकांनाच आपण देऊया, राईट. तो अनसुटेबल फॉर द सॉईल विच रिस्ट्रिक्टेड टू ड्रेनेज ओनली. हाय साल्ट टोलरेबल प्लांट जे आहेत त्यांच्यासाठी आपण देऊ शकतो, ठीक आहे. तो बरेचसे जे काही प्लांट्स आहेत त्यांना आपल्याला देणं नाही आहे,
पण जे काही साल्ट कॉन्सन्ट्रेशनला टॉलरेट करू शकतात अशा पिकांना आपण देऊ शकतो हा C3 क्लासवाला. तो C3 क्लास झाला. आणि चौथा असतो आपला आता C4 क्लास. C4 क्लास याला म्हणतो आपण व्हेरी हाय सॅलिनिटी. आता व्हेरी हाय सॅलिनिटी कुठे ग्रेटर दॅन 2250. तो ग्रेटर दॅन 2250 मायक्रो मो पर सेंटीमीटर याच्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन जर असेल त्याला C4 क्लास म्हणून देत असतो. आणि आपण हे अनसुटेबल आहे. सो दिस इज दी अनसुटेबल फॉर इरिगेशन. मग तुम्हाला विचारतात की अनसुटेबल फॉर इरिगेशन कोणता क्लास आहे? तो C4 क्लास आहे. C1 C2 C3 C4 यांच्याबद्दल ते व्हॅल्यू लक्षात ठेवायचे आहेत. 100 ते 250, 100 ते 250, 250 ते 750, 750 ते 2250, 2250पेक्षा जास्त. तर हे पॉईंट आपल्या लक्षात आले. पुढचा पॉईंट असतो क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द सोडियम कॉन्सन्ट्रेशन. पहिलं काय झालं आपलं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द सोल्युबल साल्ट झालं. आता दुसरा प्रकार आपण घेतोय क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोडियम कॉन्सन्ट्रेशन. आता क्लासिफिकेशन बेस्ड ऑन आपलं सोडियम कॉन्सन्ट्रेशन काय बरं का? आपल्याला कळेल की इरिगेशन वॉटरमध्ये बरेचसे आयन आहेत. कोणकोणते? सोडियमचं आयन, कॅल्शियमचं आयन, मॅग्नेशियमचं आयन, पोटॅशियमचं आयन. हे सगळे आयन आहेत. पण मी अगोदरच बोललो यांच्यापैकी जर सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जर का जास्त आपल्याला दिसायला भेटलं तर आपल्याला काय दिसायला भेटेल की एक प्रॉब्लेम दिसायला भेटेल. तो कोणता? की वरचा सरफेसनं हार्ड होऊन जाईल, लेस परमेबल सॉईल होऊन जाईल. आपली माती जी काही आहे ती माती लेस परमेबल होऊन जाईल. जेव्हा आपण पाणी अप्लाय करतोय 2-3 पाणी अप्लाय झाल्यानंतर माती आपली लेस परमेबल होऊन जाईल, पाणी मुळांपर्यंत पोहोचणार नाही. हा प्रॉब्लेम आपल्याला दिसायला भेटतो. मग हे दाखवण्यासाठी आपल्याकडे आहे की बाबा टोटल हे जे काही एवढे आयन या टोटल आयनपैकी आपलं सोडियमचं आयन किती आहे हे दाखवण्यासाठी एक टर्म असते. ती टर्म असते एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज. सो ESP आपण म्हणू शकतो. त्याला म्हणायचं एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज. आता एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज काय असणार बरं का? पर्सेंटेज ऑफ द सोडियम. एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज म्हणजे काय? जे तुम्हाला 4 बोललो मी, कोणकोणते? सोडियम, कॅल्शियम, नंतर मॅग्नेशियम आणि नंतर काय आपला पोटॅशियम. सो पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, सोडियम आहे. हे जे 4 आयन्स आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, यांच्यापैकी सोडियमचं प्रमाण किती हे पर्सेंटेजमध्ये काढणं याला म्हणतो आपण ESP. याला म्हणतो आपण एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज. मग कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम या 4पैकी आपला Na किती आहे याला पर्सेंटेजमध्ये काढणं याला म्हणतो आपण पर्सेंटेज सोडियम, किंवा त्याला म्हणतो आपण एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज. आता एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज काढलं मी आणि जर का समजा तो 85% जर का जास्त आला तर त्या ठिकाणी समजून घ्यायचं तुम्ही किती त्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण जबरदस्त हाय आहे आणि ते वॉटर तुम्हाला वापरायचं नाही आहे, राईट का? तर मग ठीक आहे, तो प्रॉब्लेम आपण बोललो. आता तर जर का समजा सगळ्या आयनपैकी सोडियमचं प्रमाण जर का 85%पेक्षा जास्त मला दिसायला भेटतं, याचा अर्थ फक्त सोडियम आहे त्याच्यामध्ये आणि हे पाणी तुम्ही वापरायचं नाही. तो ही एक टर्म झाली आपल्याला दाखवण्यासाठी. तर मग आता आपण प्रमाण बोललो की यांच्यापैकी किती प्रमाण आहे हे आपण बोललो, पण आपण दुसरं इन टर्म ऑफ याच्याबद्दल पण बोलतो. कशाबद्दल? कॉन्सन्ट्रेशनबद्दल. आता कॉन्सन्ट्रेशनबद्दल बघू. तो कॉन्सन्ट्रेशनसाठी बघण्यासाठी आपल्याकडे दुसरी टर्म असते SAR. आता SAR टर्मबद्दल बघूया. काय असते बरं SAR टर्म? तो अगोदर बोललो मी की 4पैकी याचं प्रमाण किती आहे टक्केवारीमध्ये. याचं प्रमाण किती आहे त्याची टक्केवारी आपण बघून घेतली. आता आपल्याला बघायचं आहे सोडियम कॉन्सन्ट्रेशन. इरिगेशन वॉटरमध्ये सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन किती? तर सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन किती ते मला बघावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याकडे सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो आहे. आता सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन बघण्यासाठी आपल्याकडे सोडियम ऑब्झॉर्प्शन रेशो आहे, तो आपण बघून घेऊ. तो काय? आता बघा, तो बघू काय आहे. तो आहे ॲव्हरेज ऑफ व्हॉट. तुम्हाला बॉटमला काय करायचं आहे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचं काय करायचं आहे, यांचं ॲव्हरेज करून घ्यायचं आहे. तर यांचं जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल, आता लक्षात घ्या mg/लिटरमध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असतं, पण तुम्ही त्याला कन्वर्ट करून टाकायचं. म्हणजे काय? प्रत्येकाचे मिली इक्विव्हॅलंट पर लिटरमध्ये कन्वर्ट करून टाकायचं. सो मिली इक्विव्हॅलंट पर लिटरमध्ये जर का मिली इक्विव्हॅलंट पर लिटरमध्ये व्हॅल्यू दिल्या असतील तर डायरेक्टली पुट करायच्या. mg/लिटरमध्ये जर का दिलं असेल तर तुम्ही त्याचे काय करायचे, त्यांना तुम्ही मिली इक्विव्हॅलंट पर लिटरमध्ये कन्वर्ट करून टाकायचे. मिली इक्विव्हॅलंट पर लिटरमध्ये आपण कसं करतो कन्वर्ट? आपण त्यांचे जे काही हे असतात व्हॅलेन्सी, त्या व्हॅलेन्सीने आपण त्या mg/लिटरला डिवाइड करून टाकतो. मिली इक्विव्हॅलंट पर लिटर आपल्याला भेटून जाते व्हॅल्यू. तर तसं करायचं. जर प्रॉब्लेम जर का mg/लिटरमध्ये दिला असेल
असेल तर मिली इक्विव्हॅलंट पर लिटरमध्ये कन्वर्ट करून टाकायचा. मिली इक्विव्हॅलंट पर लिटरमध्ये कन्वर्ट कसं करायचा, जे काही त्यांचं mg पर लिटरमध्ये कॉन्सन्ट्रेशन दिले त्याला डिवाइड बाय व्हॅलेन्सी करायची. व्हॅलेन्सी त्याच्यावरती दिलेली असते, n प्लस प्लस दिलेले असतात, n mg प्लस प्लस आज दिले असतात. तर 1 2 त्याला डिवाइड करून टाका, तुम्हाला मिली इक्विव्हॅलंट भेटून जाईल. राईट. तर मग आता काय काढलं बरं का मी, अंडर रूटमध्ये CaMg2 याच्यापैकी सोडियम किती, हे झालं आपलं काय. तो सार काही पर्सेंटेजमध्ये नाही आहे, सार एक फॅक्टर आहे. तो सार फॅक्टर काय, सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो काय असतो, तो असतो Na प्लस. राईट. Na प्लस म्हणजे सोडियमचं जे काही व्हॅलेन्सी आहे ती एक दिसायला भेटते, डिवाइड बाय अंडर रूटमध्ये Ca प्लस 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 Mg प्लस प्लस 2 प्लस डिवाइड बाय 2. तो कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचा ॲव्हरेज अंडर रूटमध्ये करून करतो आहे, त्याच्यापैकी Naचं प्रमाण किती ते काढतो, याला म्हणतो मी सार, सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो. याला म्हणतो आपण सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो. आता हा सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो समजा मी काढला आणि याची व्हॅल्यू मी आता बघणार, हा रेशो आहे युनिटलेस आहे. मग आता युनिटलेस आहे, रेशो आहे सांगितला. आता तुम्हाला काय सांगायचं बरं का, याच्याबद्दल आपण बघू आता की याचे पण क्लास आहेत. तो क्लास कोणकोणते आहेत बरं का, याचे क्लास आहेत 4 क्लास, पुन्हा तेच S1 S2 S3 आणि S4. S1 S2 S3 S4 असे 4 क्लास आपल्याला दिसायला भेटतात. आमचा काय काय क्लास बघू आता एक एक करून. S1 क्लास कोणाला म्हणतो आपण, S1 क्लास म्हणजे 0 पासून 10 पर्यंत जर का समजा हा ही व्हॅल्यू जर आली 0 ते 10 मध्ये तर त्याला S1 क्लास म्हणून द्यायचा. 10 ते 18 जर का असेल तर त्याला S2 म्हणून द्यायचा. 18 ते 26 असेल तर त्याला आपण S3 म्हणून द्यायचा. आणि 26पेक्षा जास्त जर असेल तर आपण त्याला S4 म्हणून देत असतो. तो 0 ते 10 10 ते 18 18 ते 26 आणि 26पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण म्हणून देतो S4. राईट. तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटणार ही व्हॅल्यू. राईट. मग आता आपण बघू की 0 ते 10 याचा मिनिंग काय होतोय. 0 ते 10 याचा मिनिंग म्हणजे जर का समजा इरिगेशन वॉटरमध्ये सोडियमचं प्रमाण कॉन्सन्ट्रेशन आपण सारने काढायला गेलो आणि 0 ते 10 मध्ये जर का आलं हा रेशो, तर आपण म्हणू शकतो काय की सुटेबल आहे ऑल टाईप ऑफ द क्रॉपसाठी. तर सगळ्या याच्यासाठी सुटेबल आहे एक्सेप्ट दोज क्रॉप विच आर हायली सेन्सिटिव्ह सोडियम. सोडियमला खूप जास्त सेन्सिटिव्ह असणाऱ्या प्लांटला सोडून बाकी सगळ्या प्लांटला आपण यूज करू शकतो 0 ते 10 मधल्या व्हॅल्यू. राईट का, म्हणजे आपण यूज करू शकतो. 10 ते 18 जे काय आहे त्यासाठी आपल्याला काय सांगितलं आहे, सुटेबल फॉर ऑल टेक्चर सॉईल ॲग्रिगेट. राईट. गुड परमेबिलिटी मीन्स वॉट, हे आपण काय करू शकतो आता, टेक्चरल सॉईल जे आहे, टेक्चरल सॉईल, त्या टेक्चरल सॉईलला अनसुटेबल आहे, बाकीसाठी ओके आहे. तो सुटेबल फॉर कोर्स टेक्चरल ऑर्गॅनिक सॉईल, इथे लिहायचं सुटेबल फॉर कोर्स, सुटेबल फॉर कोर्स टेक्चरल ऑर्गॅनिक सॉईल विथ गुड परमेबिलिटी. राईट. तो ही पण सुटेबल आहे. कुठे सुटेबल आहे ते सांगून दिलं मी. सुटेबल फॉर द कोर्स टेक्चर ऑर्गॅनिक सॉईल त्यासाठी सुटेबल आहे, आणि अनसुटेबल आहे फाईन टेक्चर सॉईलसाठी. तो फाईन टेक्चर सॉईलसाठी अनसुटेबल आहे. नंतर पुढचा पॉईंट काय असतो, जर 3 याच्यामध्ये आपला याचा तिसरा कोणता, 18 ते 26 हा वाला पॉईंट परीक्षेमध्ये विचारण्यासारखा असतो. 18 ते 26 काय असतं बरं का याच्यामध्ये, हार्मफुल आहे. ऑलमोस्ट ऑल टाईप ऑफ सॉईलसाठी हार्मफुल आहे. पण तरी तुम्हाला जर काही यूज करायचं असेल तर तुम्ही यूज करा जिप्सम. तुम्ही काय यूज करा, जिप्सम. तो आपण जिप्सम यूज करायचा. राईट. आपण जिप्सम यूज करून टाकायचा. जिप्सम यूज जर केला तर त्याच्यामुळे जो आहे तो प्रॉब्लेम काही हदपर्यंत कमी होऊन जातो. सो हार्मफुल ऑफ द ऑलमोस्ट ऑल टाईप ऑफ द सॉईल रिक्वायर गुड ड्रेनेज अँड हाय लिचिंग अँड जिप्सम ॲडिशन. तर तुम्हाला जिप्सम वगैरे ॲड करायची गरज पडून जाते, कारण की सोडियम म्हटल्यावरती अल्कॅलिनिटी आहे, आणि पाण्यामध्ये जेव्हा अल्कॅलिनिटी असते तर तुम्हाला पाण्याची अल्कॅलिनिटी खूप जास्त जर असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला जिप्सम ॲड करायचा. हा शब्द लक्षात राहू द्या. जिथं शब्द अल्कॅलिनिटी आला, अल्कॅलिनिटी, तिथे 2 शब्द वापरायचे आहेत. एक म्हणजे काय, 2 शब्द, एक लिचिंग आणि एक जो काय आहे, एक आहे आपला एक लिचिंग शब्द आणि एक जिप्सम. तो जिथं अल्कॅलिनिटी शब्द आहे तिथे लिचिंग आणि जिप्सम, आणि ज्या ठिकाणी ॲसिडिटी शब्द येईल, ॲसिडिटी, तर ॲसिडिटीसाठी लाईमस्टोन. हे 2 शब्द लक्षात MCQ सॉल्व होऊन जाईल. राईट. तो अशा पद्धतीने बोलतो. तर मग आता मला काय कळायला भेटलं की सोडियमचं प्रमाण खूप जास्त झालं आहे. आता हे सोडियमचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये जिप्सम ॲड करू शकतो. तो पाण्यामध्ये लोक जिप्सम ॲड करून देतात, त्यामुळे काही आजपर्यंत आपण पाण्याला म्हणजे जर यूज करायचं असेल तर जिप्सम आपण ॲड करू शकतो. राईट. तो एक झाला. पुढचा पॉईंट असतो आता चौथा, हाय सोडियम वॉटर. हाय सोडियम वॉटर म्हणजे काय, ज्याचं सार 26पेक्षा जास्त आहे, हा हाय सोडियम वॉटर अनसुटेबल फॉर इरिगेशन. सो अनसुटेबल फॉर इरिगेशन असणार आहे. हे झालं सारबद्दल ही सगळी स्टोरी झाली. अजून एक तक्ता असतो, तो तक्ता आता इथं बोलून की दाखवत नाही, पण तो तक्ता पाठ करावाच लागतो. तो तक्ता परीक्षेसाठी महत्त्वाचा असतो. आता तो तक्ता कोणता आहे, तुम्ही वाटल्यास मी तुम्हाला तो ग्रुपवर पाठवून देईल. सोपा आहे, बघून घेऊ वाटल्यास.